काढतात का एवढे डिटेलिंग फोन घेताना? कमीच आहे असतात, पण 100 पैकी 1, 2, 3 तसं जास्त आता एवढे पण डिटेल्समध्ये जाणारे असतात, पण खूप कमी असतात. आता टेक्निकली कोणाला एवढं जायची काही गरजच नसते, कारण ते तेवढं वापरतच नाही. हा तुमचा विषय आहे, त्यांना फीचर्स माहित नसतात. हा तुमचा विषय आहे म्हणून तुम्हाला हे टेक्निकली माहिती आहे. मी विकतोय म्हणून मला तेवढं माहिती आहे टेक्निकली, म्हणून तुम्हाला उत्तर देऊ शकतो. ते दुसरं कोणी आला विचारलं तुम्हाला 0.5 मोडचं माहित नव्हतं, आता ते मी पण नोटीस करणार नेक्स्ट टाइम की भाई कुठल्या फोन मध्ये आहे, कुठल्या फोन मध्ये नाही. आता हे एकदा माहित पडलं तर मी त्याच्यात आतमध्ये ब्लॉगिंगच्या क्षेत्रात असलेले मला त्यातली सगळे डिटेल्स, प्लस मी जेव्हा ऍप्स वगैरे आपण यूज करतो एडिटिंगला, ते ऍप बंद करायला ते RAM किती यूज होतो, म्हणजे आता कोर मध्ये गेलोय तसं. लोक काय तेवढ्या कोर मध्ये जात नाही जात, आणि फोन तसाच त्यांचा खराब होतो. थोडंफार वापरणार नाही वापरणार. बऱ्याच लोकांना बघितलंय घेतात नवीन मोबाईल 40,000, 30,000, 20,000, पण ऍक्च्युअली तिथे काय फीचर दिले युजर्सचे 50% कस्टमर्स तसेच आहे. 50 काय मी तर म्हणतो 90% नुसते फोटोग्राफी शूटिंगला वापरतात बस, बाकी फीचरच यूज करत नाहीत जे काय देतात. ऍक्च्युली लोकांचे ब्लॉगिंगमुळे ना फीचर यूज व्हायला लागले, आणि लोक त्यामुळे जागरूक झाले की देत आहेत का, नक्की देत आहेत का, की देत असेल किती क्वालिटी मध्ये देत आहेत. दाखवायचं 100 देतोय आम्ही 100. पहिले कोणाला आपण सांगायचं की याच्यात रिफ्रेश रेट 90 हर्ट्झ आहे, लोकांना रिफ्रेश रेट काय माहिती, ते काय असतं 90 असो 30 असो त्यांना सिमिलर. पहिलेचे फोन जे असतात, पहिलेचे स्टार्टिंग सारखे पेनने नखाने चालू, हळूहळू आपण थंबवर आलो. हो, आणि हे आताचे डिस्प्ले एवढे स्मूथ झाले, एवढं केलं. पहिले तेच असं करायचं. होय, जपून करा. तो डिफरन्स झाला. आता टेक्नॉलॉजी एवढी ॲडव्हान्स झाली. आणि कसं आहे, गेमिंग म्हणा किंवा लॉगिंग म्हणा, लोक अक्षर क्षेत्रात उतरल्यामुळे त्यांना FPS काय असतो, रिफ्रेश रेट काय असतो, मेगापिक्सेल काय असतो, हे डिटेल मध्ये त्यांना काय, मला सुद्धा काहीच माहित नव्हतं. जेव्हा मी हा मोबाईल घेतला ना, काही नव्हतं माहिती लॉगिंग काय असतं वगैरे. पण हे जेव्हा मोबाईल घेतला, आता लॉग करतोय, आता मला वाटते कसला मोबाईल घेतला. आता तेव्हाच्या जे टेक्नॉलॉजी होती त्याच्या हिशोबाने तो चांगला पडतो, पण तेच टेक्नॉलॉजी आता 4 वर्ष झाले, ऑब्व्हियसली ओल्ड होणार. आजच्या रेटमध्ये ही आहे, 30-3 वर्षानंतर तुम्हाला वाटतं हा फोन आता, बरोबर 3 वर्षानंतर तुम्ही लोकांनी तेवढं जायला पाहिजे डिटेलमध्ये, जात नाहीत लोक. तेच ते काय बोलले माहितीये की मी पनवेलला 3 ते 4 दुकाने, काय बोलले माहितीये की मी पनवेलला 3 ते 4 दुकानात गेलो. 3-4 नाही, सगळं छान मारला. पनवेलमध्ये संपूर्ण आठवडाभर आम्ही शोधतोय, संपूर्ण आठवडाभर मॉल अँड मॉल शोधला, पण आम्ही इथं आहोत. ह्यांना सांगा ते A73चं सॅमसंगचा जो A73 आहे ना, त्यांनी लाईव्ह मॉडेल बघितला. तो कसं आहे, चेन आउटलेट जे असतात ना, म्हणजे विजय सेल्स, क्रोमा, मग अजून रिलायन्स डिजिटल वगैरेमध्ये, तिथे त्यांचा टर्नओव्हर मोठा आहे. तर कंपनी त्यांना सगळे मॉडेलचे लाईव्ह डेमो देते, तेच सगळ्या बाकीच्या लोकल स्टोअरला नाही भेटत. लाईव्ह डेमो म्हणजे कंपनीनं गिरायकाने द्यायला दिले, त्यांनी स्वतःहून खरेदी करून ॲज अ लाईव्ह डेमो दाखवतात. म्हणजे हे आपल्या काल परवा बघितलं ना A73चा, तो काय लाईव्ह डेमोवाला नव्हता. ठीक आहे, आता ओपन करू शकता. हां करा, ओपन करा.
आपण शॉपमध्ये जेव्हा जातो आणि हे जे सगळं दाखवतो लाईव्ह, तर त्या लोकांना खरं वाटतं. हां तेच तरी. काय तर सगळ्यांना काय वाटतं ते डेमो पीस बघून क्रिएट केलंय सगळं. स्किट म्हणतो ना, 4 मित्रांनी एकत्र केले आणि गाडीत पण दिवसभर एसी मध्ये बसतोय. साइन इन करावंच लागेल का? Stability of camera has been improved. नवीन अपडेट मध्ये जे होतं त्यात आणखीन अजून ॲड झाले. ओव्हरऑल स्टॅबिलिटी ऑफ युअर डिव्हाइस हॅज बीन इम्प्रूव्ड. द स्टॅबिलिटी ऑफ कॅमेरा हॅज बीन इम्प्रूव्ड. GoPro सारखी द्या म्हणा, बस झालं आम्हाला काय पाहिजे. 0.5 मध्ये मिळालं स्टॅबिलिटी तर लाईफ जिंगल आला. कुठलं घ्यायचं कवर? तुला आवडेल ते, मला आता ते मोबाईल सगळं तू बघायचं कुठलं चांगलं आहे काय. धक्का लागला की पडणार नको.
एक्झिक्युटिव्ह एक्सपर्ट असतात. उलट आमच्यापेक्षा जास्त ट्रेनिंग आहे ना ते विजय सेल्स क्रोमावाल्याची असते. काय वॉकिंग जास्त असतं. काय नाही त्यांना असं नाही ना, मी एक सांगतोय की असं आमचं थिअरी काय असते की त्यांच्याकडे जास्त कस्टमर तर आमचं पेक्षा जास्त सांगणार ना तर काय डिटेल्स वगैरे आहे त्यांच्याकडे किंवा इक्विपमेंट्स वगैरे आहे त्यांच्याकडे. आता लाईव्ह डेमोज वगैरे असतात तर ते R&D करू शकतात. आमच्याकडे तर लाईव्ह डेमो पण नाही तर आम्ही R&D पण नाही जास्त काय करू शकत. एक मिनिट हे चेक करून टाकू. फास्ट चालू होतं. छान आहे लुटी आहे. लुटीच आहे हे 16च आहे. हे असं आहे. हे ट्रूथ आहे. हे नक्कीच आहे ना. नाही हे खरं चांगलं आहे. असं वरून कुठेही शूटिंग करता येतं ना. रेफ्रिजरेटरमध्ये असं जर हे केलेलं हवं. हा ते नाही त्याचा उपयोग नाही. बघितला ना तसंच आहे ते. मी 25 ऑर्डर कॅन्सल करतो तुम्हाला द्यायच्या. 10 मिनिटात मी शोधून काढलं. मला म्हणलं ठीक आहे. गाडी फोन विवो नोकिया वन प्लस डेमो पीस. वन प्लसला काय एवढं काही नाही. मॅन्युफॅक्चरिंग ओपो करतो आपण. काय म्हणजे त्यात फीचर काय असं वन प्लस सगळं लॉन्चिंग
सॅमसंगच का बेस्टच आहे. असं तुमची थिंकिंग आहे, मी सांगतो माझी थिंकिंग वेगळी आहे, त्यांची थिंकिंग वेगळी आहे त्यांची, म्हणून तर एवढे ब्रँड चालत आहेत. पण तुम्ही पण सॅमसंग तर यूज करताय. हे माझा डेमो फोन आहे, मी MI वापरायचा. आता माझा तो खराब झाला म्हणून मी आता सध्या हा वापरतो. आणि याच्यात 8 GB रॅमचा फोन माझं बघितलं ना रॅम यूज, माझं तेवढं यूजच नाही. मी 4 GB 6 GB यूज करतो. 10-12 हजारचा फोन आपला तेवढा यूजच नाही. की मोबाईल वर्ल्ड मध्ये असल्यामुळे त्यांना त्याचं काही वाटत नाही. रोजच्या रोज OnePlus काय ते लॉन्च करते, मग ते काय म्हणजे एवढं फीचर काय ते एक्स्ट्रा की आपण हा घेऊन हा सोडू घ्यावा, हा घेऊन नंतर हा घ्यावा. एक मी सांगतो, आता हे जेवढी जास्त साखर टाकली गोड, जेवढे जास्त पैसे टाकले तर काही ना काहीतरी हे 50,000चा फोन दिला तर पब्लिक का 50,000 टाकणार? फक्त त्या शब्दात कॅमेऱ्याच्या, फक्त त्याला नाही ना. तुम्ही एवढे फीचर्स तुम्ही स्वतः एक्सपिरियन्स केले, तुम्हाला असं वाटणार ना आम्ही 50 टाकणार. तसं आहे. आता त्याच्यात 40 टाकणार आणि याच्यात 50 टाकणार, तर कसं मी 40 मध्ये माझं काम होतं 50 का टाकतो, का टाकणार त्याच्यामुळे सगळे ॲडिशनल त्याच्यात बेनिफिट असतात. प्लस कॅमेरा, लेन्स, प्रोसेसर, चार्जिंग टेक्नॉलॉजी, हार्डवेअर सगळे ॲडव्हान्स असतात. याच्यात कव डिस्प्ले, त्याच्यात 60,000 कव डिस्प्ले नाही. कोणी म्हणतो ते हे एवढं कमी प्राईस चांगलं आहे. कव डिस्प्ले घ्यायला हरकत नाही, पण नंतर इश्यू होतो तो काहीतरी असं करायला तरी क्लिक होऊन जातं. एवढी आपण एक फोन घेणार आणि एवढं विचार करतो, कंपनी लाखो फोन करोडो फोन बनवते. R&D कम असते बसलेली. असं तर नाही की त्याला मनात आलं की फोन लॉन्च करूया. पहिले R&D करणार, सगळे करणार, त्यानंतर टेस्ट करतात. ते सगळे ड्रॉप टेस्ट असतात किंवा वॉटर टेस्ट असतात, 1000 टेस्ट असतात. नंतर ते फायनल फिगर होऊन पहिले ते पण प्रोटोकॉल वगैरे म्हणून त्यांचे जे प्रोडक्ट येतात तसे येतात, ते यूज करणार, टेस्ट करणार, नंतर आता तुम्ही टाइम लॅप्स रेकॉर्ड करणार तर त्याच्यासाठी व्हिडिओज टाइम लॅप्स रेकॉर्ड करावे लागेल. ठीक आहे, तुझं झालं खाली रे, तुझं झालं. नंतर हे पण छान बेस्ट असतं की हे आपण रेकॉर्ड करतो ना, व्हिडिओ प्लेमध्ये ओपन करतो. आता हे बघा, तुम्ही जे म्हणता ना हे टाइम लॅप्स, हे किती 12 ते 13 सेकंडमध्ये केलं होतं. 4 सेकंडमध्ये व्हिडिओ संपली. एकाने 13 सेकंडचा व्हिडिओ मी बनवला. ठीक आहे, किती सेकंदात संपला? अच्छा, ते टाइम लॅप्स लागतं. आणि टाइम मध्ये पॉज नाही करता येत. नाही ना, कसं आहे टाइम लॅप्स, स्लो मोशन, ते ऑलरेडी ते ॲडिशनल सगळे फीचर्स आहेत. त्याच्यात पॉज नाही होणार. नॉर्मल व्हिडिओ असेल तर पॉज होणार. ते सगळे गाडी अशी धाडकन पडली जाते, ते फास्ट होतं आणि उडताना ते स्लो दाखवतात. हा, तर त्याच्यासाठी तेवढे इफेक्ट असतात, तेवढे मशिनरी घेतात, तेवढे महागवाले सॉफ्टवेअर यूज करतात. ते सगळे वस्तू ते 20,000 तर 40,000 ठीक आहे, घेऊ मग A73. आता जर तो रिटर्न करायचं म्हटलं तर त्याला काय किती प्राइस? काय त्याचे 4,000 रुपीज येते त्याचे फक्त. ते ॲक्च्युली डॅमेज आहे ना. अच्छा, डॅमेज नसतं असतं तर 4.5-5 पर्यंत तुम्हाला मी करून दिलं असतं. ते डेटा आहे मजबूत त्यात. जे आहे ते टाइम थोडाफार लागला. मेमरी कार्ड असेल ना त्याचं, भरपूर डेटा आहे. 2-2.5 तास लागले. गाडी आहे पण ड्रायव्हरला हे रेंटल बेसिसवर घेतलं ना. कुठला? हा, ठीक. किती किंमत आहे? 42 कमी नाही. बाकी त्याच्यात कव्हर, स्केच गार्ड वगैरे नाही येत तुम्हाला. चार्जर त्याचा अडॅप्ट 25 वॉटचा येतो. कमी पण द्या, काय प्रॉब्लेम नाही. घरी
त्याच्यात आहे ना सपोर्टच 25 वॉटचा होणार फास्ट चार्जिंग. दुसरा आहे पण फास्ट चार्जिंग नाही का. 1200 रुपयाचा तो नॉर्मल चार्जर आहे आणि तोच फक्त याचा अडॅप्टर घेतला तर तो 1500-1700 रुपयाचा अडॅप्टर आहे. मग त्यापेक्षा तो फास्ट चार्जिंगचा अडॅप्टर घ्यायचा 300 रुपये. चार्जर घ्यायला नको. चार्जर घ्यावा लागेल तेच म्हणतोय. पण ते म्हणते कमी वॉटचा दिला तरी चालेल, पण कमी वॉटचा जो चार्जर असतो 15 वॉटचा आहे तो 1200 रुपयाचा आहे आणि याचा जो आहे तो 25 वॉटचा आहे. 15 आणि डायरेक्ट 25. तो 25 वॉटचा तो 1500 रुपयाचा अडॅप्टर आहे. 300 रुपयाचा फरक साठी 10 वॉटचा फरक आहे. मला एक सांगा, सॅमसंगचा टॅब आहे का कुठला 10-12 हजार? 12चा नाही, कमीत कमी सॅमसंगचा 15,000चा येतो. 8 इंचेस म्हणजे मग F53 मग तो घेऊ. F53 किती आहे? 30 ला ना? कुठला हा? A50. आता सॅमसंगची एच ची सिरीज आहे. ए सिरीज आहे. एस सिरीज मध्ये S21 येतो पण तो प्रीमियम आहे ना. तर मग 30-40 मध्ये काय एस दुसरा फीचर नाही तो. मग हा 53 जो दाखवला हा आहे. दोन किलोच आहेत का? म्हणजे A23, 33, 53 आणि 33 अजून भारतात आलाय बघू. त्याच्यात दाखवलं हे 33 नॉट इन इंडिया येऊन पण महिना 3-4 महिने किती किंमत याची? 32 हा तो 27चा. 50 सांगतो मग हा घे ना मग. पण याच्यात काय फीचर आहे? फीचर्स कमी भेटतील ना जे पाहिजे ते. आणि तो 53 तुम्ही जर बघितला तर 53 सध्या स्टॉक नाही आहे. बरं 33 काही हा भेटेल तुम्हाला. नाही हा काही कॅशबॅक नाही. ICICIचे काढलं रे. SBIच्या नाही. त्याच्यावर अजून एक ऑफर आहे. 500 रुपीज मध्ये बर्ड्स लाईव्ह तुम्हाला भेटतील सॅमसंगचे. लाईव्ह बर्ड्स 500 रुपीज नाही. असं सॉकेट नसतो तो. हे दोनच दिसतात. हे तर डिझाईन दिली असं सॉकेट असेल ना. हो त्यामध्ये चार्जिंग. बर्ड्स येतो ते. हे असं व्हॅल्यू आहे 8000 रुपीज. ते सॅमसंग कंपनीची ऑफर चालू आहे. हे तुम्हाला फक्त 500 रुपीज पे करून तुम्हाला डायरेक्ट घरच्या ॲड्रेसवर त्याच्यातलं तुम्हाला रजिस्टर करायचं. सॅमसंग माय गॅलेक्सी ॲप्लिकेशन तिथे ऑप्शन तिथे तुम्हाला 500 रुपीज मध्ये तुम्हीच करून द्या. पण ते लगेच नाही होणार. 24 आवर्स नंतर होणार. तुम्ही सेटअप करून द्या ऍपचा वगैरे. ते करून कुठला फायदा झाला? त्याला कलर वगैरे बघा चॉईस करा. आहे ना दोन्ही कलर. कंपनीकडे डिमांड करून घेऊ शकतात. बरोबर. त्यातून नाही टाकणार पण ते काय करणार कंपनीकडे डिमांड करणार ना की मी तुम्हाला एवढा बिझनेस करतोय तुम्ही मला काय ॲडिशनल देणार. बरोबर. तर ते बोलणार ठीक आहे चला एक काम करा तुमच्याकडे जेवढे मॉडेल सॅमसंगचे लॉन्च होणार हे प्रीमियम सिरीज आहे सगळ्यांचे तुम्हाला आम्ही देणार. चाय देऊ नका. चाय येतो पण बोलणार ना गाणी बघितला. आता ही इंटरनल गोष्ट तुम्हाला माहिती ना. मी पण शॉक झालो की असं कसं डिफरन्स झालं की दुसऱ्या स्टोअरवर आलेला आहे आणि आपल्या इथे जर नाही आलं तर असं कसं. मग मी कंपनीला डिस्ट्रीब्युटरला पकडणार. पण डिफरन्स डिस्ट्रीब्युटर काय करतो सगळ्या ठिकाणी जाणार तर सगळ्या ठिकाणी जाणार किंवा एका ठिकाणी नाही पडणार तसं असतं. हा कुठला आहे ट्रिपल काय वाला? हा तर आताचा मॉडेल बेसिक आहे याच्यापेक्षा तो एकदम बेसिक.
त्याच्यात ते सगळे फीचर्स पण आहेत. हे 73 कुठे गेला? हाच आहे का? हां A53 हां. कलर कुठला पाहिजे तुझी? त्याच्यात दोनच आहे, ग्रीन आणि ब्लॅक. ब्लॅक तर तो आहेच, तो ब्ल्यूच आहे, पण तो ब्ल्यू म्हणजे ब्लॅकच. Vivo ऐसा, OnePlus ऐसा, ये वैसा वो वैसा. जिसने मैसेज किया है उसके हाथ में भी तो वही चाइनीज ही फोन है, मैसेज करने वाला. खादी का शर्ट ले लूँगा, पैंट ले लूँगा, बटन बनाने वाली कंपनी तो मशीन तो चाइना का ही है. फिर क्या कंप्लेन नहीं करेंगे. ऐसा नहीं बोल रहा हूँ कि टोटली हम बंद. वी कॅनॉट अवॉइड दॅट सम ऑफ but- दिस थिंग. बरोबर. हाँ बट एक लिमिटेशन्स कर सकते हैं आप उसमें. जेवण मीठ खराब असतं खाणं, पण जेवणाचं थोडं तर लागतं. हाँ बरोबर तसं हा वही किती किंमत आहे याची? 55 का है. सॅमसंगचं का? ये बघा. तरी पण stable. ते 60 डिग्री हॉरिझॉन्टल त्याला स्टेबिलायझेशन दिलेलं आहे. त्याच्यात तुम्हाला वाटतं की कुठलंही खाद्य असेल तर त्याला खाऊ शकता. ते घेऊन येतो बघा. 360 डिग्री तुमचे जे मेन फीचर्स तुम्हाला पाहिजे ते त्याच्यात आहे. सॅमसंगमध्ये तुम्ही जाऊ शकता पण तुम्हाला ते फीचर्स नाही भेटणार. तो डिफरन्स आहे. सॅमसंगमध्ये द्या. नो इश्यू, तुम्हाला जो पाहिजे ते. व्हिडिओमध्ये 0.5 मोड नाही आहे. एवढं करून वापर 0.5. वापर एक्स्ट्रा वाईड आहे का? पण किती वापरणारे किती 0.5 हां किती वापरणारे असतात? म्हणजे आउट ऑफ 100 लोक किती 0.5 वापरणार? जे लॉगिंग करतात ते 100% वापरतात. सगळे नाही वापरत. बघा तुम्हाला मगाशी व्हिडिओ दाखवला नाही. सॅमसंग हा तर वापरा A73. 73. किती काय पाहिजे? तो 45 चा. 45 आहे का? 45 चा म्हणजे काय व्हेरियंट आहे? 256 आहे. हां 128 128 चा आहे ना. 120 पण आहे. तो 42 चा. 42 चा. हां हा बघा, हा बघा. ICICI कार्ड असेल तर 3000 रुपीज कॅशबॅक. SBI SBI ICICI फक्त SBI. फक्त गेल्या ICICI. वेळेला ते 5,000 आम्हाला दिलं होतं काय हो. चौथा मोबाईल हां, आहे. पण ते टायअप आहे ना ICICI सोबत आहे. नाही, सॅमसंगचा चौथा मोबाईल आहे आता. हो मान्य करतो पण टायअप जो आहे ना कॅशबॅकचा तो ICICI बँकवर पण आहे. नाही, आता सॅमसंग कंपनीचा मला कॅशबॅक नाही का? चौथा मोबाईल हा आहे. तर सॅमसंगचाच कॅशबॅक बोलते ना. सॅमसंगचा कॅशबॅक आहे अच्छा अच्छा. पण तो ICICI बँक सोबत टायअप आहे. त्याच्यासाठी ICICIचा पण टायअप. मोबाईल सॅमसंगचाच 5वा डिव्हाइस घेतोय म्हणून त्यासाठी नाही येतं काय जे मागच्याला आम्हाला मिळालं होतं. आहे ते मोठ्या डिव्हाइस कुठल्या S सिरीजच्या वरचे किती स्टार्टिंग 60,000 पासून स्टार्ट. त्याची काय प्राईस? 42. त्याची आणि याची हा हा हाच हाच तो आहे. आपण थिंकिंग करतोय आणि याची हा तर A53 हा 33 आहे. मी व्हिडिओसाठी का घेतोय? बरं मी व्हिडिओ शूट करून काय करणार? टाइमपाससाठी तर बघू शकत नाही. लॉगिंगसाठीच बघणार ना मी.
याच्यामध्ये स्टॅबिलायझेशन नाही मिळते आता दिसते. ते तर मी तुम्हाला अगोदरच बोललो. मला संपूर्ण पॅकेज एकामध्ये पाहिजे. आता ते सॅमसंगच्या मॉडेलमध्ये नाहीच आहे. आताचा जमाना आहे तर फोटो काढणं आणि हे करणं नाहीच आहे मी ना. म्हणून तुम्ही जे वर्ड यूज केलं ना त्याच्यामुळे मी तुम्हाला डायरेक्ट हा मॉडेल का दाखवला. तुम्हाला जे रिक्वायरमेंट आहे तुमची जे नीड आहे ब्रँड नेम सोडूनच द्या. मी आत्ताचं बोलत ब्रँड नाही. सोडून हां ते तुम्हाला मेन आहे. हां बरोबर. ते तुम्हाला याच्यात भेटते. तुमच्याकडे तो कॅमेरा आहे का ना सेपरेट आहे ना डेमो? आयफोनमध्ये नसेल. $34,500 का है. ओके. विदाउट एक्सेसरीज के विथ एक्सेसरीज. कारण ॲक्सेसरीज मध्ये 35-36 पर्यंत जातो. विदाउट एक्सेसरीज म्हटलं तर काय एक माउंट येतो तो 20-28 ला येतो. ही जी प्राइस दाखवली जाते 47,490 ही कोणासाठी असते म्हणजे? कारण आपल्याला मिळताना डिस्काउंटमध्ये मिळतं सगळं. मग ही प्राइस कोणासाठी असते इंडियामध्ये? कस्टमरसाठी. म्हणजे कुठल्या भागात त्या असं असतं का? मग हे प्रोडक्ट इंडियामध्ये येणार तर इंडियनसाठी बरोबर आहे. मग ही MRP लावण्याचा उद्देश काय? म्हणजे आपण जसं मॅगी घ्यायला गेलो तर 20 रुपयाची मॅगी MRP तर 20 दिसते, मग 20लाच मिळते. मग इथे MRP 47 दाखवतात, पण टॅक्स त्यांना ते MRP वर पे करावं लागतं कुठं कंपनीला. अच्छा, टॅक्स MRP वर, पण कस्टमरला मिळताना तर 45 ला मिळतं. तुम्हाला डिस्काउंट करून देतो. क्या कॉस्ट? ये अपने को 35 के आसपास में आएगा. ओनली कैमरा का? कैमरा और ये पूरा किट आती है. अगर किट नहीं चाहिए तो? नहीं, फिर वैसा ओपन में अपने पास मिल जाए. वैसा फिर 34 के आसपास होता है कैमरा का. तो और ये बंडल किट आता है 40,000. किट नहीं चाहिए? बट सर ये तो आपको नॉर्मली लगता ही है. क्या है केस ज़्यादा नहीं होता है. कैमरा आता है, बैटरी आता है. बैटरी तो चाहिए. खाली कैमरे में खाली कैमरा आता है. अच्छा, अलग से बैटरी लोगे तो 2000 का बैटरी आती है. और ये बैटरी कितने की? 500 की आती है. बैटरी अलग से 2300 की आता है. हाँ, ओरिजिनल बैटरी. ये तीनों एक ही चीज़ रहता है. चार्जिंग केबल है और एक केस है. अच्छा, किट के कितने का? ये पूरा आपको 35 में बैठेगा. तो 1+1 2 ईयर्स का वारंटी आएगा. और ये रिमोट वाला लेते हो तो ये जो है इसमें 2 बैटरी आता है और ये रिमोट है. ये आपको 40 तक देता है. 0.5 मोड असं यूज करतो. तुम्हाला आता गाडी मी तर नॉर्मल शूटिंग करायला गेलो ना तर मला हे बसपासून इथपर्यंत एवढं शूटिंग येणार 1 मोडला. पण आपण अजून झूम आउट करायला गेलो तर वी हॅव अँगल ऑफ दिस, बरोबर. 1 ला एवढेच येणार बट 0.5 ला एवढे येणार. म्हणून मी हे कारण बघताना एवढंच बघत नाही ना अजून कसं नेचर आहे काय आहे.
तर ते लोक बोलतात ना बघण्यात, मग आपल्याला ॲज अ ब्लॉगर घेऊन बोलवायला पाहिजे. याच्यात पण आहे ना 0.6 आहे. कुठला हा हाच तो आहे 73 नवीन. तोच आहे मग चांगला आहे की एक नंबर आहे फिश, काय प्रॉब्लेम आहे, एक नंबर मध्ये प्रोफेशनल नाही नाही ते आता फक्त पुढे बघता येईल ना. आपण आपल्याला गरज काय मोबाईलची असं बरं बेजी रॅम किती आहे 8/128. मग काय पॉवरफुल आहे आणि कॅपॅसिटी जीबी 1 TB पर्यंत चालतं. 128 इनबिल्ड आहे प्लस 1 TB पर्यंत चालू शकतो. याच्यात हे बघा हे आहे सगळं सिनेमॅटिक व्हिडिओग्राफी आहे, नॅचरल व्हिडिओग्राफी आहे. सिनेमॅटिक म्हणजे काय? सिनेमॅटिकमध्ये प्रॉब्लेम येते टोटल व्हिडिओ जसं आपण काढतो. म्हणून ते नाव दिलंय सिनेमॅटिक ग्राफी. पण ते सगळ्याच फॉर्मॅटला यूज करतात. एखाद्या समारंभाला आता गणेश उत्सव इतकी पब्लिक, हे तर ॲडिशनल फीचर आहे. ते तर आता कॅमेरा आहे, कॅमेरामध्ये प्रो मोड असतो. प्रो मोडमध्ये आपण मॅन्युअली सेट करतो. मॅन्युअली का सेट करतो, सगळ्या डिफरंट हां तसं आहे. तो मोड ॲडिशनल दिलेला आहे. तर ते कुठे वापरायचं ते आपल्यावर आहे की आपण कुठे यूज करू शकतो. सिंगल पर्सन असेल 2 पर्सन असेल तरच तो यूज होतो. तुम्ही म्हणणार की 10 जण ऑब्वियस आहे ते तेवढं डिटेक्ट नाही करणार, तर ते तेवढं इफेक्टिव्ह नाही येणार पण इफेक्ट नाही देणार. आणि माझा आहे तो 4 GB. एक ॲप्लिकेशन मी वापरतो आम्ही व्हिडिओ एडिटिंग. व्हिडिओची क्वालिटी एकसारखी 5-5 मिनिटाची आहे. ओके. पण जेव्हा आम्ही व्हिडिओ एडिट करून सगळं क्रिएट केली दॅट व्हिडिओ, तर सगळी प्रोसेसला शॉप काय लॉग इन तो ॲप आहे तो 1.5 GB ह्याच्या मोबाईलला यूज होतो. पण माझ्या मोबाईलला 4 GB पैकी फक्त 300 का 400 MB यूज होतो. फोन कुठला घ्यायचा F62 म्हणजे फोनची कॅपॅसिटीवर पण पण आता 8 GB रॅम आहे ना. आता काय म्हणतो आपण की माझ्या 4 GB ला हा जो ॲप आहे तो 300 MB यूज करतो. मग आपण आपल्या मनाची कॅल्क्युलेशन करतो इकडे पण ॲक्च्युअली तिचा यूज होतो 1.5 GB. ओनली फिगर मोठी करून रॅम काय मी एक सांगतो. रॅम कशासाठी, रॅम जे आहे ना ते तुम्हाला मल्टीटास्किंगसाठी दिली. हा पण कसं आहे जेवढी जास्त रॅम असेल ना तेवढं तुम्ही मल्टीटास्किंग जास्त करू शकता. रॅम जास्त म्हणून ऍप्लिकेशन जास्त टाकू शकता. ते नाही ते मी समजलो. जागा सेम वापरली पाहिजे ना सगळ्या 4 GB रॅम मध्ये 8 GB रॅम मध्ये. इथं 4 GB आहे म्हणलं इथं 300 MB जागा वापरली. मॉडेल पण वेगळं आहे ना. मॉडेल वेगळं आहे, दोघांचे कॉन्फिगरेशन वेगळं. फक्त रॅम सेम आहे. रॅम डिफरंट आहे. 4 GB आहे एका 8 GB. मग 4 GB च्या सिंपल अजून एक एक्झाम्पल. आता मी इथे 2 BHK घ्यायला गेलो ठाण्यात, तर इथे काय पाहिजे असेल बरोबर 70 ते 80 लाख. तेच मी घाटकोपरला गेलो तर जागा तर 2 BHKच आहे, पण तिथे प्राइस पण वेगळं आहे का, लोकेशन वेगळं आहे. तसं आहे फोनचा प्रोसेसर, त्याचा कॉन्फिगरेशन, हार्डवेअर असतो, ते सगळे डिफरंट असतात. म्हणून ते सगळ्यांचे रॅम भलेही सेम होते नंबर वाईज, पण त्याची रॅमची क्वालिटी पण वेगळी असते. आता याच्यात DDR5 रॅम दिलेली आहे, भले तो 8 GB. कोणी बोलतो अरे फक्त 8 GB एवढं महाग कोण घेतो,
कॉम्प्युटर लॅपटॉपमध्ये 8 GB रॅम येतो, फोनमध्ये आपण 12 GB 16 GB रॅम येतो, पण तरी याच्यापेक्षा किती जास्त काम आपण कॉम्प्युटरवर करतो याच्यात नाही करू शकतो का? त्याचं जे रॅम आहे त्याची क्वालिटी वेगळी, याची रॅमची क्वालिटी वेगळी. मग आता मी हा घेतला 8 GB चा, तर ह्याच्यात क्वालिटी चांगली मिळणार का? कारण फिगर 8 आणि 12 आणि 16 आणि 18 असं फिगर ठेवली की लोक कसे पब्लिक अट्रॅक्ट होते की ह्याच्यात एवढा तेच मी बोलतो ना, तो ऍप्लिकेशनवर आहे की तुमच्या जो फोनचा कॉन्फिगरेशन आहे तो ऍप्लिकेशनवर कसं त्याच्यावर चालतो त्याच्यावर. आणि तो आणि ऍप्लिकेशन आपण कसं आता हे व्हिडिओ आपलं फोकस 90% व्हिडिओवर असतं, मग आपलं ऍप्लिकेशन तो 100% रोजच्या रोज चालू डेली आपले 10 वेळा तरी यूज होणार होतो. मग तो ऍप्लिकेशन यूज होणार म्हटलं तर राम आपण जो यूज करतो तो सारखं ते वापरून प्रोसेसर काय हे होतं का, म्हणजे इश्यू काय क्रिएट होणार किंवा काय काय मोबाईल गरम होतो टाकतो. फोन तर कुठलाही घ्या, जास्त वेळ ऑनलाईन स्ट्रीमिंग मग व्हिडिओग्राफी फोटोग्राफी करतो तर त्याच्यामुळे काय असतं नेट यूज होतो, बॅटरी यूज होतो, ऑब्वियसली तो हळूहळू तो जो इफेक्ट येतो प्रोसेसरवर जातो. फोन थोडासा कुठलाही ठीक आहे पण खराब नको व्हायला असं इश्यू. नाही, कारण नंतर काय होतं की मिसलेनियस डेटा तयार होतो आणि तो आपण प्रत्येक वेळा तिथं जाऊन क्लिअर करायचा, मग तिथून बाहेर आलं ते तर आजच्या आता मी सांगतो पहिल्याचे जे फोन होते त्याच्यात व्हॉट्सअप त्याच्या डायरेक्ट घ्यायचा. हा बरोबर, आता ते अँड्रॉइड मध्ये हा, तर मग ते तर अँड्रॉइडचे अपडेट्स आहेत, ते आपण कसं सांगू शकतो की कसं चालणार कसं नाही काय चालणार. म्हणतोय हे आता मी हे ऍड करतोय बरोबर, मी हे सगळीकडे ऍड केलं आणि मी हे क्लिअर केलं राईट. आता हे 3.5 GB होतं त्याचं 2.9 झालं. आता मी समजा यूट्यूब चालवलं, गुगल चालवलं, जीमेल चालवलं आणि एखादं ॲप्लिकेशन चालवलं व्हिडिओ एडिटिंगचं आणि मग सगळं बंद करून असं उडवलं बरोबर आहे. त्याचं 2.9 GBचं परत 3.5 परत हे येऊन क्लिक करा, म्हणजे असंच करावं लागणार. ते तर बॅकग्राऊंडमध्ये तेवढे ॲप्लिकेशन रन होतात ना, आता याच्यामुळे काय होणार ते सगळे स्टॉप होणार, स्लीप मोडवर जाणार, तेवढी रॅम कमी होईल. प्रत्येक वेळेला आपण जे वापरून त्याच्या कॅची फाईल तयार होणार कशी बोललो पॉईंट माझा 4 GBचा तर ते इथं 2.9 तोच ॲप्लिकेशन आपण जोपर्यंत 3.9 4.9 आजपर्यंत जाते. तेच मी म्हणून डिफरन्स सांगितलं ना. तर ते तसा म्हणजे मी इश्यू हा सांगितला लॉगिन करणार की छोटा रामंडा छोटा यूज होतो, मोठा मोठा यूज होतो. नाही मला प्रॉब्लेम नाही घ्यायला, पण हा इश्यू नको ना व्हायला. मी ह्या इश्यूला दमलो ऍक्च्युली करून ते वस्तू का दिलेली मी सांगतो. असं आपण बघायला गेलो की गाडी किती चांगली घेतली की मेंटेनन्स नको, पण मेंटेनन्स आपण कसा वापर करतो त्याच्यावर असतो. दुसरी वस्तू आपण चांगला वापर केला पण रस्ते खराब असतील तर मेंटेन करावंच लागेल गाडीला. तर ते तुम्ही त्याला काय करू शकत नाही, म्हणूनच त्याला मेंटेनन्स दिलेलं आहे की तुम्ही त्याला मेंटेन ठेवा. कसं ठेवतो कसं सांभाळतो ते आपल्यावर आहे. जेवढं जास्त आपण वापर त्याला चांगल्या पद्धतीने करू शकतो तेवढं आपण करतो. डिझेलची गाडी असली की मेंटेनन्स जास्त, पेट्रोलची गाडी असली की मेंटेनन्स कमी. आणि A73चा 5G आहे आणि 128 GB हे आहे. मग A53 हा लाईट डेमो A53चा आहे, हा जो डेमो आहे हा A53चा आहे. 53चा डेमो आहे आणि 73चा फोन साईज वगैरे सगळे सेम आहे. 64 मेगापिक्सल कॅमेरा आहे, त्याच्यात 108 मेगापिक्सल 33 आणि हे जी 42 हाही बघ ना, याच्यापेक्षा हा पॉवरफुल असतो. पण डेमो नाही ना यांच्याकडे ह्याचा. हा A53चा डेमो माझा अर्थ छान असणार आहे डेमो. त्याचे स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आहे, याच्यात एक्झॉनस चिपसेट आहे. आणि आता जिओ यूज करतोय आणि त्याच्यात M52 आणि F62 M52 मध्ये पण स्नॅपड्रॅगन म्हणजे सेम. F62 मध्ये तो जास्त हिट होतो बघितलं मी. F62 मध्ये 8590 सेम टू सेमच आहे, एवढा मोठा आहे. प्राइस कशात जास्त, प्रोसेसर वगैरे जास्त आहे त्याच्यात. दुसरी वस्तू कॅमेरा जास्त दिलेला आहे. ऑक्टाकोर आहे का हेक्साकोर आणि M53ची महिंद्रा फायनान्स पहले किया तो महिंद्रा फायनान्स में किसी में भी नहीं किया. त्या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे मी सांगतो. हा 73 हा 53. डिस्प्ले साईजचा डिफरन्स आहे, 6.4 इंचेस आहे, 6.2 इंचेस आहे. ठीक आहे, 2 इंचसाठी 20,000 जास्त, 20,000 कुठे 30, 40, 10,000 जास्त. हां, पण समोर बाकी पण फीचर सॉरी 6.7 आणि 6.5
हा सुपर अमोलेड प्लस डिस्प्ले, हा सुपर अमोलेड आहे फक्त. कुठला? हा 53 फक्त सुपर अमोलेड आहे आणि तो सुपर अमोलेड प्लस डिस्प्ले आहे. बरं. तो डिफरन्स आहे. प्रोसेसरमध्ये हा स्नॅपड्रॅगन आहे, हा आणि एक्झॅक्ट FPS रेट दुसऱ्या कॅमेरामध्ये 108/64 आहे. फ्रंट दोघांमध्ये 32 आहे. ह्याच्यात 4K आहे का? कुठल्या येतात? 73 दोघांमध्ये 4K दोघांमध्ये 4K 16 आहे, 30 आहे. नाही याच्यात 60. तो 1080 मध्ये आहे 60. हो. 4K मध्ये 4K मध्ये एवढं म्हणजे का एवढा डेटा का होता? प्लस 4K ला मी व्हिडिओ सेव्ह करायला गेलो, बघितलं व्हिडिओचे 3-13 वाजले सेव्ह झाल्यानंतर, पूर्ण पिक्सेल फाटले माझे. म्हणजे हा इश्यू परत तिथं निर्माण झाला तर नवीन मोबाईलमध्ये घेतला म्हणजे आता मी एखादा व्हिडिओ शूट केला मी घरी. एक मी सांगतो 4K सर्वात पहिले तर का दिलेलं आहे डिटेल्समध्ये करायला, आणि जेवढी जास्त फ्रेम तुम्ही ॲड करणार तर तेवढे ते त्याच्यात व्हिडिओ पण मोठी होणार, तर ऑब्व्हियसली डिटेल्स वगैरे पण तुम्हाला ॲड करायला. स्टोरेज बद्दल काय नाही, आपला 1 मिनिटाचा व्हिडिओ आहे तो आपण 4K मध्ये सेव्ह केला, तो 1 GB घेऊ दे डेटा. पण 1 GB जर आपलं स्टोरेज घेतलं त्या व्हिडिओने सेव्ह केल्यावरती तर इमेज नंतर फाटायला नको. माझा एक व्हिडिओ असं सगळे इमेज फाटले, पिक्सेल म्हणजे असे सगळे हे झाले, असे चेहरा इकडं असा, डोळा इकडं असं. पण ते 30 मध्ये 30 FPS वर टाकलेला होता किती आहे? हा 4K 30 वरच टाकला होता, कारण M52 वर आहे. M52 वर 4K नका करू, HD करा, ते इनफ होणार. बरं ठीक आहे, पण ह्याच्यावर मी जर केलं किंवा ह्याच्यावर जो आता करून बघा ते आयडिया येणार आपली. फोन किस जर ह्याच्यात पण जर तसंच करून फाटले तर मग वेस्टच आहे ना. मग 360 मधला कॅमेरा तो कशात आहे? विवो मध्ये आहे, ह्याच्यात आहे. हा तर त्याच्या अगोदरच ते ही व्हिडिओ दाखवली ना आपण काढून. 360 नाही 180 वाईड अँगल ह्याच्यात 0.6 आहे, 5 नाही आहे ना. हां तर काही ना काही तर कमी करणार ना कंपनी पण. तुला माहिती आहे का 360चा फंक्शन कुठं आहे ते? तुम्ही 360 म्हणजे वाईड अँगल बोलताय की स्टॅबिलायझेशन? 360 मध्ये म्हणजे एकदम सगळं स्मूथ झाल्यावर दिसलंय. हो तेच दाखवलं ना. त्याच्या अगोदर तेच तर मी पहिल्या वस्तू दाखवली होती की मी हे फोन पूर्ण रोटेट केला. ठीक आहे, डिफरन्स विथ मोड करा ना असं उलट. हा तर हे काय विथ मोडच आहे ना. दुसरा घ्या. नाही दुसरा आहे म्हणजे दाखव मला कसं. विथ मोड चालू करा. चालूच आहे, विथ मोड चालू आहे मोड चालू आहे. मी तो पण स्ट्रीट मार्ट पण नाही पलीकडे तो चालू आहे. स्ट्रीट मार्ट पण जाऊन येतो. चला कुठला आहे हा मोडचा फीचर? तेच तर मी तुम्हाला दाखवत होतो की जे 60च्या स्पीडवर बाईकवर 360 डिग्री जर घेऊ शकतो तर हे तर आपण स्टेबल आहोत. मुवमेंट पण नाही करत, ते तर मुवमेंट आहे बाईकची. 4K मध्ये होतो? 4K मध्ये नाही. सॅमसंग मध्ये येणं कधी नाही, 1 वर्षानं वगैरे. 1 वर्षानंतर सॅमसंग असेल की नाही ते पण नाही माहिती. 1 वर्षानंतरचं कसं सांगू शकतो? का बरं म्हणजे एवढं सॅमसंग? नाही मी एक सांगतोय. अच्छा, 1 वर्षानंतरचं कसं आपण सांगू शकतो काय येणार? नाही ते ठीक आहे, पण आपल्याकडे रेडी वस्तू समोर पडलेली, आपण 1 वर्षानंतर काय
डायबिटीज झाली. नाही असं म्हणतोय कारण आपण कसे सॅमसंग आपला एनहान्समेंट चांगला आहे व्यवस्थित. विवो मध्ये घेतला तर सगळे फीचर आहेत ते सगळे एनहान्समेंट नवीन वेगळे आहे. म्हणजे तुम्हाला एक वस्तू स्ट्रेट फॉरवर्ड सांगतो, तुम्हाला ब्रँड मध्ये जायचं की फीचर्स मध्ये जायचं? दोन्ही ब्रँड एक पाहिजे सॅमसंग. दोन्ही नाही होणार, कारण दोन्ही तुमच्याकडे ऑप्शनच नाही आहे. म्हणून मी ऑप्शन काय दिले, ब्रँडमध्ये जायचं आहे की फीचर्समध्ये जायचं ते तुम्ही पहिले ठरवा, तर तुम्हाला सगळे आन्सर ऑटोमॅटिक भेटतो. ऑप्शन दोनच आहे तुमच्याकडे. फीचरमध्ये जायचं म्हणलं ब्रँड सोडा. जस्ट एक मी सांगतो, आता तुम्ही KBC मध्ये जाणार तर 4च ऑप्शन असतात ना. 5 तुमच्या मनात असेल तरी तुमच्याकडे काय ऑप्शन आहे का तिथे? 4च आहे, तर त्यामध्येच सिलेक्ट तसं. किंवा ब्रँडमध्ये जायचं असेल तर मग ब्रँड जावा, मग फीचर्स बघूच नका, मग डोळे बंद करावे लागतील फीचर्ससाठी. जे आहेत त्याच्यामध्ये सॅटिस्फॅक्शन करायचं. आणि जर तुम्हाला फीचर्स पाहिजे मग ब्रँड बघा नको, ब्रँड बघू नका, सिम्पल आहे. पण असू शकतो की कुठले चांगले फीचर याच्यात असतील ते त्याच्यात नसतात. 0.5 जसं तुम्ही म्हटलं ते मला पण आता नवीन कळलं, 0.5 याच्यात आहे, जे याच्यात नाही आहे ते 0.6 आहे. तर ते असे पण भरपूर फीचर्स आहेत ते त्याच्यात आहेत, त्याच्यात नाही आहे. त्याच्यामध्ये एक ड्रॉबॅक आहे की त्याने अजून स्टॅबिलायझेशन मध्ये 0.5 आणला. तो जर आणला ना सुपरफास्ट मोबाईल पण म्हणजे गोप्रो पण मागं लागेल. पण त्याच्यासाठी तेवढी टेक्नॉलॉजी लागेल, पैसे तेवढे घेणार तो. सगळे एक मी सांगतो, सगळे याचेच फीचर सगळे याच्यात टाकले तर मग ते कोणी घेणारच ना. तोच तर लोच झालाय ना. हां, मग तर म्हणून तर आता फोनमध्ये चार्जर बंद केला त्याचा रिझन काय? वेगळं पब्लिक घेणारच आहे ना. हां, मग तोच फरक आहे. सगळे त्याचे फीचर याच्यात नाही टाकू शकत ना, मग त्याच्यात आणि याच्यात अर्थ नाही झाला काय? सचिन तेंदुलकर की सब चीज़ विराट कोहली के पास रहेगी तो विराट कोहली का नाम क्यों रहेगा? फिर वो भी सचिन के नाम से ही भूला जाएगा. विराट कडे एग्रेशन है, सचिन कडे कामनेस है. तो हाँ बस, तो वही दोनों का डिफरेंस है ना. दोनों प्लेयर अच्छे हैं, तो दोनों का खुद का खासियत है ना. वैसे है वो, हर एक का खुद का खासियत है. अभी उन्होंने लेंस सादा यूज किया, उसने जीस का लेंस यूज किया. जीस का लेंस आप चश्मा यूज करते हो, आपको तो मालूम ही नहीं, वरना इतना हाईलाइट करने की क्या जरूरत? जीस का लेंस. अब जीस के भी तो यूजर्स रहे ना, नंबर 1 कंपनी है. इवन नासा के जो सैटेलाइट्स है उसके अंदर जीस का ग्लास लेंस यूज होता है. स्लोमो याचं स्लोमोच नाही. वॉइस नाही येणार पण इमेज जे असेल ते मुव्हेबल असेल. बघा ना A73 मिळालं कारण रिझोल्युशन मध्ये फरक आहे. 64 आहे तो 108 आहे. त्याचा डेमोच नाही दिला ना, कंपनीनेच नाही दिला. दिलाय की कुठे लाईव्ह डेमो कुठे बघितला? A73 ना बघितलाय, 3-4 शॉप मध्ये बघितलाय. पण A73 हो, पनवेल मध्ये बघितलाय, वाशी मध्ये बघितलाय. पण आमच्या इथे A53 दिलेलं सगळीकडे. आम्ही सगळीकडे फिरून आलोय. तर त्याच्यात तर तुम्ही बघितलंच असेल ना मग एवढे R&D केले तर काय फीचर्स आहेत. नाही तेव्हा कुठं नॉलेज होतं एवढं मी आता तेव्हापासून स्टडी करायला लागलो. आता त्यावर नॉलेज नव्हतं पण मोबाईल पीस समोर होता. आता नॉलेज आलं तर पीस समोर आहे. वाशीचा क्रोमा मॉल आहे तिथं बघितला. क्रोमा तिथे विजय सेल्स मध्ये तर भेटणारच. आणि छोटी सॅमसंगची शॉपी आहे ना तिथं पण मिळाला बघितला. If the process is successful, then we will think about the tax. आजच घ्यायचं आहे, फर्स्ट क्लास मॉडेल दाखवा, कल्टिव्हेट